सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास चिंतन आपण करत आहोत इथे। आणि आत्माराम ग्रंथामध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत, 5 समास आहेत। त्यातील तिसरं प्रकरण ब्रह्मनिरूपण याचा अभ्यास आपला चालू आहे। ब्रह्माच्या बाबतीत आपण सुरुवातीला बघितलं होतं की ब्रह्मघोटाळा हा शब्द आपण व्यवहारात वापरतो आणि तो अगदी सार्थ आहे। ब्रह्मघोटाळा हा शब्द सार्थ का बरं आहे? कारण की मुळात जे तत्व निर्गुण आहे आणि निराकार आहे, जे वर्णन मनवाच्या अतीत, वाचेच्या अतीत आहे, वाणीच्या अतीत आहे, शब्दांच्या अतीत आहे, इंद्रियांना अगोचर आहे, असं हे तत्व हे आपलं मूळ स्वरूप आहे हे समजावून घेण्यासाठी आपला सगळा अभ्यास आपण करत आहोत। व्यवहारामध्ये आपण बघतो की रिस्क हा शब्द आपण बऱ्याचदा वापरतो की फार मोठं रिस्क आहे हो, आपण तिथे इन्व्हेस्टमेंट नको करायला, फार मोठी रिस्क आहे। रिस्क म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहिती नाही किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला पुरेशी कल्पना नाही, तिथे आपण म्हणतो की तिथे जायला नको, फार रिस्क आहे तिथे। तसं हे ब्रह्माचा प्रांत म्हणजे आपल्याला रिस्की बिझनेस वाटतो सगळा। आणि रिस्की बिझनेस का बरं आहे की जे प्रत्यक्ष ढळढळीत डोळ्यांनी दिसतं, कानांनी ऐकू येतं, 5ही ज्ञानेंद्रियांना गोचर आहे असं ढळढळीत दिसणारं हे जे दृश्य विश्व आहे, प्रत्यक्ष रोज ज्याची आपल्याला अनुभूती येते, रोज ज्याचे आपल्याला तडाखे बसतात, हे सगळं दिसणारं इंद्रिय गोचर विश्व मिथ्या आहे, माईक आहे असं म्हणायचं। आणि जे अजिबात दिसत नाही, जे इंद्रियांना कधीही गोचर होणं शक्य नाही, कितीही प्रयत्न केले तरी, असं ते ब्रह्म कुठेतरी ते सत्य आहे म्हणायचं। आणि नुसतं ते सत्य आहे असं नाही, तर ते सत्य आहे, ते माझं मूळ स्वरूप आहे, ते मी आहे असा अनुभव घ्यायचा। आणि हे जे रोज आपल्या अनुभवाला येतं हे सगळं मिथ्या माईक म्हणून सोडून द्यायचं। हा सगळा खूप रिस्की बिझनेस वाटतो आपल्याला की काय चालू आहे हे नेमकं काही कळायला मार्ग नाही, अशी एक धारणा होते। आणि सुरुवातीच्या काळामध्ये अशी धारणा होणं साहजिक आहे। पण जर आपण खरंच सूक्ष्म विचार करत गेलो, असं आहे की परमार्थ हे फार मोठं विचारांचं शास्त्र आहे। कृतीप्रधान आणि चिंतन प्रधान, आपल्याला काही ना काहीतरी कृती करण्याची सवय असते, काहीतरी करायचं आणि काहीतरी केलं म्हणजे समाधान मिळतं। प्रपंचात आपण खूप काही उलाढाली करतो आणि मग तसंच परमार्थात येऊनही खूप काहीतरी करण्याच्या मागे लागतो। खूप प्रवचनं ऐकायची, खूप ग्रंथ वाचायचे, खूप नामस्मरण करायचं, खूप तीर्थयात्रा करायच्या, खूप कुठेतरी जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं, घरातल्या घरात खूप उत्सव, सणवार, जयंती। आता हे सगळं करू नाही हा इथे विचार चालू नाही आहे, पण हे सगळं केलं म्हणजे ब्रह्माची प्राप्ती होते असं नाही आहे। ब्रह्म नावाचं तत्व नित्य प्राप्त आहे। आज आत्ता या क्षणी जिथे मी बसलेली आहे तिथे मी मुळात ब्रह्मरूपच आहे। मला हे माहिती नाही, मला अज्ञानाने, भ्रांतीने, भ्रमिष्ठासारखं मी ब्रह्म आहे हे माहिती नाही आणि मी देह आहे हे वाटतं, हा केवळ भ्रांतीचा परिणाम आहे असं आपलं वेदांतशास्त्र म्हणतं। समर्थांच्या दृष्टीने, ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने, शंकराचार्यांच्या दृष्टीने आपण सगळे भ्रमिष्ठ आहोत। जोपर्यंत आपल्याला वाटतं मी देह आहे तोपर्यंत संतांच्या दृष्टीने आपण भ्रमिष्ठ आहोत। आणि हा भ्रम दूर करणं हा एकमेव उपाय आहे जीवनातली सगळे दुःख दूर करण्याचा। आज आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाचं जीवन वेगळं वेगळं आहे। प्रत्येकाच्या जीवनाचा संदर्भ, कॉन्टेक्स्ट, सेटिंग, बॅकग्राऊंड, फॅमिली, परिवार, काय म्हणूया फायनान्शियल परिस्थिती, ही प्रत्येकाची वेगळी वेगळी आहेत आणि प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात सुखदुःख आलेली आहेत। आपल्या आपल्या परीने आपण ते निवारण करण्याचा आणि चांगलं व्यवस्थित जीवन जगण्याचा प्रयत्न करतो। पण हे सगळे प्रयत्न अनेक वर्षापासून आपण करूनही आज आपण असं गॅरंटीने म्हणू शकतो का की मी अत्यंत सुखरूप, आनंदात, शांत, तृप्त, समाधानी आहे असं आपण गॅरंटीने, खात्रीने म्हणू शकतो का? आणि सुख, शांती, समाधान हे 1 मिनिटापुरतं नाही, 1 तासापुरतं नाही, तर अखंड दिवसातले 24 तास आपल्याला ती प्रतीती येते का? त्याचं उत्तर निश्चितपणे नाही आहे। आणि नाही का बरं आहे? कारण की मला मी देह वाटते। आणि जोपर्यंत मला मी देह वाटते तोपर्यंत हे आपल्या मागचं एक काय म्हणूया आपल्या मागे लागलेली ही सगळी चिंता, भय, विकार हे कधीही नष्ट होणं शक्य नाही। आणि म्हणून हा सगळा आपण अभ्यास करत आहोत की अत्यंत शांत, समाधानी, आनंदी जीवन आपल्याला अखंड जगता यावं
ज्या गावी, ज्या ठिकाणी, ज्या परिस्थितीत जेव्हा जसं आपण आहोत त्याच्यात परिस्थितीला बदलण्याचा योग्य प्रयत्न करत असताना अत्यंत शांत समाधानी राहता यावं म्हणून आपण हे सगळे प्रयत्न करतो. या ब्रह्मनिरूपणामधल्या पहिल्या 19 ओव्या आपल्या बघून झाल्या आहेत, रिस्की बिझनेस ज्याला आपण म्हणतो. आणि आता ब्रह्मतत्वाचंच वर्णन पुढे चालू आहे की 20व्या ओवीपासून आपण पुढे विचार करूया. समर्थ म्हणतात की देहबुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा ठेवी, म्हणून काय अंगीकारावी, अंगीकारू नये. याच्या आधी असा विषय सांगून झाला की हे ब्रह्मतत्वाचा अनुभव घेणं मुळात ही गोष्ट वाणीच्या पलीकडची आहे, शब्दांच्या पलीकडची आहे. कितीही बोललं, कितीही प्रयत्न केले तरी ते प्रयत्न अपुरेच पडतात. मी किती बोलू आणि काय सांगू असा समर्थांना प्रश्न पडतो श्रीगुरूंच्या भूमिकेतून. शिवाय ते म्हणतात की पण मी जर काहीच बोललो नाही तर श्रोत्यांना, शिष्याला माझा अनुभव तरी कसा येईल, म्हणून मला काहीतरी बोलणं भाग आहे. मग काहीतरी बोलणं भाग आहे तर जेव्हा आपण बोलतो, ब्रह्मासंबंधी बोलण्यासाठी तोंड उघडलं की आपण मायेच्या प्रांतात आलो. मायेच्या प्रांतात आलो की जी काही माया आहे तिचं वर्णन इथे चालू आहे. समर्थ म्हणतात की देहबुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा ठेवी, म्हणून काय अंगीकारावी, अंगीकारू नये. देहबुद्धी की मी ब्रह्म आहे हा अनुभव येण्यासाठी ही देहबुद्धी टाकणं आवश्यक आहे. देहबुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा ठेवी. हे देहबुद्धी टाकणं ही देखील मायेचीच उठाठेव आहे. मुळात मला मी देह वाटतं ही देखील माया आहे. मी देह वाटतो असं आहे बघा की मी देह आहे, मी बद्ध आहे, मी बांधलेला आहे, मी भ्रांत आहे, हा सगळा मायेचा प्रांत आहे. मग माईक कल्पित बंधनातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी माईक साधना करावी लागते. माईक साधना करून माईक बंधनापासून माईक मुक्ती मिळते आणि मग आपण त्याला म्हणतो की मला मोक्ष मिळाला. थोडंसं उदाहरण घेऊ म्हणजे समजावून घेता येईल की जोपर्यंत आपण मानू की मला स्वप्न पडलं आहे आणि स्वप्नामध्ये काय असं माझं रुटीन चालू आहे की मी सकाळी उठले, खूप धावपळ आहे, घरात माणसं आहेत, बरेच पाहुणे आहेत, मुलाची परीक्षा आहे 12वीची माझी सध्या. मग सकाळी उठा, डबा करा. पूर्वीच्या काळी असं होतं की डबा पॅक करून द्यावा लागायचा, ऑफिसमध्ये जायचे घरातले लोक. आता कोणी जात नाही ऑफिसमध्ये, पण स्वयंपाक करावा लागतो अजूनही. तर मुलाची परीक्षा आहे, त्याला शाळेत सोडलं, घरात पाहुणे, मग ग्रोसरी घेऊन आले, खूप सगळी धावपळ केली. मग करता करता काहीतरी स्वप्न आहे, रँडम स्वप्न पडतात. तर रुटीन माझं चालू आहे, खूप मला कामं करायची आहेत आणि अचानक मला जाणवलं की कोणीतरी मला बांधलं आणि तुरुंगात टाकलं. अरे मग मी तुरुंगात कशी काय आले, असा मी काय गुन्हा केला, असा विचार चालू आहे. मग फोन करा, याला फोन करा, त्याला फोन करा. तुरुंगातून मला सुटायचं, घरातली एवढी कामं पडली, ती कोण करणार, अशा अनेक वंचना माझ्या डोक्यामध्ये चालू आहेत. आता ह्या एवढ्या सगळ्या ज्या कटकटी आहेत की घरात पाहुणे आले, स्वयंपाक करायचा, ग्रोसरी करायची, बाई आली नाही, मुलाला शाळेत सोडायचं, त्याची परीक्षा आहे, मग 12वी नंतर त्याचं काय होणार, मी तुरुंगात अडकले, मला बाहेर कोण काढणार. एवढ्या सगळ्या ज्या माझ्या आयुष्यामधल्या समस्या आहेत, या समस्यांमधून सुटण्यासाठी उपाय काय आहे माझ्या आयुष्यामध्ये. आता स्वप्नामध्ये मी जेव्हा आहे तेव्हा ते मला सगळं अगदी खरं वाटतं. तुरुंगात गेले म्हणून खूप दुःख होतं, मुलाचं काय होणार म्हणून खूप चिंता वाटते, पाहुणे आले म्हणून खूप टेन्शन आलेलं आहे, स्वयंपाक कसा होईल, बाई आली नाही म्हणून चिंता वाटते. या सगळ्या गोष्टींमधून जर मला सुटका हवी असेल त्या स्वप्नांमधल्या, तर 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे की प्रत्यक्ष त्या सगळ्या कृती करा. मग मी तुरुंगात अडकली आहे, वकिलाला फोन करा, जामीन मिळवा, मग त्याची खूप सगळी प्रोसिजर करा, पैसे द्या, मग त्या तुरुंगातून बाहेर सुटा आणि मग त्या तुरुंगातून बाहेर सुटल्याचा आनंद काही काळ उपभोगा. ही सगळी स्वप्नामधली आपली जंत्री चालू आहे. घरामध्ये बाई आली नाही, मग ते काय बाईची आपली कामं करा, मुलाला शाळेत सोडा. हे सगळ्या कामं जोपर्यंत मी स्वप्नामध्ये आहे तोपर्यंत ही सगळी कामं करणं किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचे सोल्युशन्स स्वप्नामध्येच शोधणं मला आवश्यक आहे. ती कृती, ती धडपड, ती धावपळ, हे सगळं मला करणं आवश्यक आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत मी झोपलेली आहे आणि स्वप्नामध्ये आहे तोपर्यंत. आणि मग एवढे सगळे जे माझे अनंत व्याप, अनंत प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्यामधून सुटण्याचा क्षणार्धात रामबाण उपाय काय आहे की झोपेतून उठा, स्वप्नातून उठा. जागे झाले की तुम्हाला कळेल की हे जे काही पडलं हे सगळं स्वप्न होतं, खोटं होतं आणि काही यातलं सिरियसली घेण्याची फार गरज नव्हती. मुळात मी तुरुंगात गेलेच नाही, त्यामुळे तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी धडपड करण्याची आवश्यकताच नाही.
हे कधी कळतं? स्वप्नातून झोपेतून जागं झाल्याच्या नंतर कळतं. त्यामुळे शक्य असेल तर पटकन जागे व्हा. पटकन जागे झाले तर तुमची धावपळ, गडबड, गोंधळ सगळा जे काही कष्ट आहेत, स्वप्नामधल्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स काढण्याचे जे काही कष्ट आहेत, ते कष्ट तुमचे वाचतील जर तुम्ही लवकर जागे झाले तर. लवकर जागे नाही झाले, झोपूनच राहिले तर मग कष्ट करत बसा. मग काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग सोल्युशन शोधा. जोपर्यंत झोपेत आहे, जोपर्यंत स्वप्नामध्ये आहे, तोपर्यंत त्या प्रॉब्लेममधून सुटण्यासाठी कष्ट आहे. हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग आहे की झोपेतून जागं होणं. अगदी असंच आपलं इथे चालू आहे की देहबुद्धी, की मुळात मी देह आहे हे आपलं बंधन आहे. हे असं म्हणतात की आपली सध्याची ही जागृतीची अवस्था हे एक दीर्घ स्वप्न आहे. परमार्थाच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने नाही, वेदांताच्या दृष्टीने हे एक दीर्घ स्वप्न आहे किंवा ही अज्ञानाची झोप आहे. मग आज माझ्या जीवनात जेवढ्या समस्या आहेत त्या समस्यांमधून जर मला सुटायचं असेल तर मग एक एक स्टेप बाय स्टेप आपण खूप प्रयत्न करू शकतो किंवा आपण पटकन जागं होऊ शकतो. जागं होऊ शकतो म्हणजे काय की अज्ञानाच्या झोपेतून ज्ञानाची जागृती आपल्याला येऊ शकते. कुठल्या ज्ञानाची जागृती? मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे ही जागृती जर आपल्याला आली तर देह सापेक्ष जेवढ्या काही कटकटी आहेत, जेवढ्या काही समस्या आहेत, त्याच्यातून आपली पारमार्थिक दृष्टीने सुटका होते. महत्त्वाचं वाक्य आहे. व्यावहारिक दृष्टीने सुटका होत नाही. आज माझ्या घरामध्ये जेवढ्या काही वंचना आहेत, जर माझ्याकडे घरात काम करायला बाई आली नाही तर प्रत्यक्ष मलाच उठून भांडे घासावे लागतात. परंतु बाई आली नाही म्हणून मनामध्ये जी आपल्या कटकट चालू आहे, मनामध्ये जी आपल्या चरफड चालू आहे की असं कसं या बायकांना शिस्तच नाही, एवढे यांना पैसे द्या, एवढे यांचे लाड करा, यांना काही कौतुकच नाही, यांना कळतच नाही, यांना माझ्या प्रायोरिटीज माहितीच नाही, हा जो आपल्याला मनातल्या मनात मानसिक त्रास होतो, तो मानसिक त्रास होणं बंद होतं. केव्हा बंद होतं? की हे सगळं काही माईक आहे, सगळं काही खेळ आहे, सगळं काही क्रीडा लीला आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण या गोष्टींमध्ये अनुकूल प्रतिकूलाचे तडाखे आपल्याला बसत नाहीत. या सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला होत नाही, पण व्यवहार मात्र व्यवहारासारखा चालू राहतो. तो चालू राहावा अशी अपेक्षा आहे. समर्थ इथे म्हणतात की देहबुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठाठेवी. आता सगळ्यात मोठं बंधन काय आहे? मी देह आहे हे मला वाटतं आणि आता मला मी देह आहे ही भावना सोडून द्यायची. मी देह आहे मला कळलं की ही भ्रांती आहे, मग आता मला ही भावना सोडून द्यायची, हिचा त्याग करायचा. कसा करायचा? मग सद्गुरू शोधा, सद्गुरूंच्याकडे जा, त्यांचे पाय पकडा, ते त्यांचा अनुग्रह घ्या, त्यांची कृपा घ्या. हे सगळं करणं आवश्यक आहे, हे करायचं नाही असं नाही, परंतु हा सगळा मायेचाच प्रांत आहे. मला बी बांधलेली आहे असं वाटते, म्हणून त्याच्यातून सुटका करण्यासाठी शास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. श्रवण, मनन, निदिध्यासन, नामस्मरण, सद्गुरूंची पूजा, त्यांचा अनुग्रह, त्यांची कृपा, त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार साधना, हे सगळं करणं आवश्यक आहे. परंतु ही देखील मायेची उठाठेवी आहे. मग उठाठेवी आहे म्हणून काय अंगीकारावी? मग आता मला देहबुद्धी सोडून द्यायची आहे आणि देहबुद्धी सोडण्यासाठी हा जो काही मायेचा प्रांत आहे त्याचा मी काय खरंच स्वीकार करावा का? असं आहे की संवादी मायेचा स्वीकार करावा आणि विसंवादी मायेचा स्वीकार करू नये. समर्थ म्हणतात की अंगीकारू नये. या मायेचा स्वीकार आपण करू नये. कुठल्या मायेचा स्वीकार आपण करू नये? जी आपल्याला आपल्या स्वरूपापासून दूर ठेवते त्या मायेचा स्वीकार करू नये आणि जी आपल्याला आपल्या स्वरूपाकडे घेऊन जाते त्या मायेचा स्वीकार करावा. अशी ओवी पुढे येते. मी पुढच्या ओवीचं विवेचन थोडंसं आधी करते की विसंवादी जी माया आहे तिचा स्वीकार करू नये. जी माया आपल्याला प्रपंचामध्ये या पसाऱ्यामध्ये जास्त जास्त अडकवून ठेवते, गुंतवून ठेवते, त्या मायेचा स्वीकार करू नये. एकदा आपण बघितलं होतं की एकूण 4 वाद आहेत, 4 प्रणाली आहेत. वैचारिक या संपूर्ण जगाकडे, जीवनाकडे बघण्याच्या वेदांतामध्ये 4 प्रणाली आहेत. इनफॅक्ट 4पेक्षा बऱ्याच जास्त प्रणाली आहेत, परंतु आपण इथे आपल्या समजुतीपुरत्या 4 सोप्या प्रणाली आहेत त्यांचा विचार करू की हे संपूर्ण जग माईक आहे हा विचार करण्याचा एक भाग आहे. माईक आहे, मिथ्या आहे म्हणून याच्यामध्ये आसक्ती ठेवायची नाही. माईक आहे याचा आपण अनेकदा विचार केलेला आहे की याला उत्पत्ती, स्थिती, लय आहे म्हणून याच्यामध्ये गुंतवणूक ठेवायची नाही, आसक्ती ठेवायची नाही. हा पहिला वाद, मायावाद. दुसरा आहे ईश्वर कारणवाद. ईश्वर कारणवाद काय आहे की संपूर्ण सृष्टी ईश्वराने निर्माण केली.
माझ्या घरातले परिवारातले जेवढे लोक आहेत त्यांना ईश्वराने निर्माण केलं, म्हणून ते ईश्वराचे आहेत, ते माझे नाहीत. तुम्ही म्हणाल माझ्या मुलाला तर मीच जन्म दिला, मग माझ्या मुलाला मी निर्माण केलं. माझ्या मुलाला मी निर्माण केलं हा खूप काय म्हणूया छोटासा वर्ल्ड व्ह्यू आहे. आपल्याला बिग स्कीम ऑफ थिंग्समध्ये आपण बघितलं तर केवळ ईश्वराच्या नियोजनाने त्या माझ्या पोटामध्ये गर्भधारणा झाली, ईश्वराच्या नियोजनाने त्या मुलाचा जन्म झाला आणि ईश्वराच्या नियोजनानुसारच त्याचं पालनपोषण होतं, तो मोठा होतो. माझा केवळ एक निमित्त आणि माध्यम म्हणून या पूर्ण प्रक्रियेमध्ये वापर केला जातो. संपूर्ण सृष्टी ईश्वराने निर्माण केली, त्याच्यावरती मालकी ईश्वराची आहे, याला म्हणतात ईश्वर कारणवाद. मग ती ईश्वराची आहे, माझी नाही, म्हणून याच्यामध्ये आसक्ती ठेवायची नाही. तिसरा आहे सर्व ब्रह्मवाद. पहिला बघितला आपण मायावाद, दुसरा आहे ईश्वर कारणवाद, तिसरा आहे सर्व ब्रह्मवाद. हे संपूर्ण जगत केवळ ब्रह्मरूप आहे असं याचं म्हणणं आहे की याच्यामध्ये चरसृष्टी अचरसृष्टी सगळं काही केवळ ब्रह्म आहे. एकमेवाद्वितीय ब्रह्म हे वेगवेगळ्या नामरूपांच्या आकारातून जणू प्रतीत होऊन आपल्याला दिसतं, भासतं. आणि एकमेवाद्वितीय ब्रह्मतत्व इथे असल्यामुळे आसक्ती ठेवण्यासाठी वेगळी वस्तू नाही आणि आसक्ती ठेवणारी दुसरी व्यक्ती नाही. भेद म्हणून या सृष्टीमध्ये काही नाहीच. सगळ्या जीवनमुक्त संतांची ही अशी दृष्टी विकसित झालेली असते, जिकडे पाहे तिकडे राजा राम कृपाळू, किंवा भरला घनदाट हरी दिसे, किंवा रिता ठावया राघवे वीण नाही. सगळ्या संतांना सगळीकडे एकच तत्त्व दिसतं. त्यामुळे आसक्ती आपोआप ठेवण्यासाठी आणि ठेवणारा असा भेद तिथे नाहीच. हा झाला सर्व ब्रह्मवाद. आणि चौथा आहे अजातवाद. या सृष्टीची निर्मिती झालीच नाही. जर हा फोन निर्माण झाला असता तर मी याच्यामध्ये आसक्त असले असते, परंतु हा फोन निर्माण झालाच नाही. असं कसं म्हणता तुम्ही? मी 10,000 रुपये देऊन विकत घेतला. आजकाल आयफोनची किंमत 50,000 80,000 रुपये झाली. 80,000 रुपये देऊन विकत घेतलेला फोन तुम्ही म्हणता जन्मालाच आला नाही. तर याला सगळ्यात मोठं पॅरलल तेच आहे की स्वप्नामध्ये जर मी असा कुठला तरी 2 लाख रुपयाचा फोन विकत घेतला आणि तो माझा म्हणून कवटाळून बसले, माझा म्हणून अभिमान धरला आणि स्वप्नातून मी जागी झाले, मला जर कोणी विचारलं की स्वप्नामधला तो 2 लाखाचा फोन तो निर्माण झाला की नाही झाला, मग स्वप्नामधला 2 लाख रुपयाचा फोन जसा वास्तविक निर्माण झालेला नाही, अगदी तसाच आपला जागृतीमधला देखील 2 लाख रुपयाचा फोन वेदांताच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेला नाही. ही फार अंतिम उच्च विचाराची स्थिती आहे. आपल्याला पटकन पचनी पडत नाही, क्लिक होत नाही. मग अजातवाद जरी क्लिक झाला नाही तरी हरकत नाही, परंतु थेरॉटिकली आपण समजून घेऊ की वेदांतशास्त्र म्हणतं, एक वाद असा म्हणतो की ही संपूर्ण सृष्टी निर्माण झालीच नाही, निर्माण झाली नाही, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आसक्त ठेवण्याची शक्यताच नाही. मायावाद, ईश्वर कारणवाद, सर्व ब्रह्मवाद आणि अजातवाद अशा 4पैकी कुठल्या तरी एका वादाने, कुठल्या तरी एका सरणीचा आपण स्वीकार केला, जेव्हा जे क्लिक होईल तो विचार आपण अंगीकारला, तर या संपूर्ण सृष्टीमध्ये जी आपली गुंतवणूक आहे, आसक्ती आहे, ती विड्रॉ करायला, ती काढून घ्यायला आपल्याला सोपं जातं. समर्थ म्हणतात की अंगीकारू नये, या मायेचा स्वीकार आपण करू नये. आणि पुढे म्हणतात की मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, मायेकरिता समाधान, मायाची गोवी आणि बंधन तोडी हेही माया. मायाची गोवी आणि बंधन तोडी हेही माया. की ही माया कशी आहे की मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, ब्रह्म नावाच्या तत्वाचं जे ज्ञान आहे, शाब्दिक ज्ञान, तो सांगण्याचा, ऐकण्याचा, चिंतन करण्याचा हा जो काही व्यवहार आहे, हा सगळा मायेच्याच बळाने होत आहे. मायेच्या बळाने ही सगळी आपली इंद्रिय काम करतात. बोलण्याचा व्यवहार, ऐकण्याचा व्यवहार, विचार करण्याचा व्यवहार हा सगळा मायेच्या बळाने होतो. मायेकरिता समाधान, ही माया आहे म्हणून आपल्याला समाधान मिळतं. कुठलं समाधान मिळतं की प्रत्यक्ष सुरुवातीला आपल्याला ही सगळी दृश्यसृष्टी खरी वाटते, हळूहळू विचार केला की ती माईक आहे हे लक्षात येतं, त्याच्याही पुढे विचार केला की मी देह नाही हे किमान शाब्दिक स्तरावर आपल्याला कळतं. आणि शाब्दिक स्तरावर कळलेलं जसं जसं आपल्याला अनुभूती येते, ज्या ज्या प्रमाणात आपली या देहामधली आणि या जगामधली गुंतवणूक कमी होते, त्या त्या प्रमाणात समाधान वाढत जातं. निरपेक्ष समाधान, देहावरती आणि जगावरती अवलंबून नसलेलं असं समाधान हळूहळू आपलं वाढत जातं. मायाची गोवी, गोवी म्हणजे बांधून ठेवते, अडकवून ठेवते.
तर या दृश्य विश्वामध्ये आपल्याला अडकवून ठेवणारी ती देखील माया आहे आणि बंधनं तोडी तेही माया. की या दृश्य विश्वाचं जे काही आपल्याला बंधन आहे, आणि दृश्य विश्व म्हणजे हे समोरचं घर, हा सोफा, हे पडदे, हे दृश्य विश्व नाही, तर माझा देह देखील दृश्य विश्वातच येतो. मग माझ्या देहाचं जे मला बंधन पडलेलं आहे ते देखील बंधन तोडणारी मायाच आहे. मला मी देह हे जे वाटतं ते मायेच्या प्रभावामुळे वाटतं, आणि मी देह या बंधनातून मला सोडवणारी ती देखील माया आहे. माईक साधनच आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे, अतिशय सुंदर ओवी आहे. त्या ओवीमध्ये असं सांगितलेलं आहे की विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. हे विषय व्याळ म्हणजे साप, या 5ही विषयांचा साप मिठी, या 5ही विषयांच्या सापाने जणू मला मिठी घातलेली आहे. विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी, ही मला अत्यंत घट्ट मिठी बसलेली आहे. ती तुझी ये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या 5ही विषयांनी मला घट्ट मिठी मारलेली आहे. या विषयांचा अखंड मी भोग घेते आणि या भोगातून, या विषयांच्या सत्यत्वातून माझी सुटका होत नाही. मग सुटका होण्यासाठी काय करायचं तर श्रीगुरूंना प्रार्थना करायची. कुठली प्रार्थना करायची की तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. आता इथे आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंकडे अशी मागणी केली नाही की तुम्ही हा जो विषयांचा व्याळ आहे, साप, या सापालाच मारून टाका, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीत. ते काय म्हणतात की सापाचा सगळ्यात जास्त धोका कशामधून असतो आपल्याला? सापाच्या दातांमधून असतो. जे विषारी दात आहेत ते सापाचे जर विषारी दात काढून घेतले तर तो संपूर्ण मोठा साप आपल्याला काहीही करू शकत नाही. मग ते म्हणतात की सापाला मारण्याची आवश्यकता नाही, परंतु सापामधलं जे विष आहे ते विष फक्त तू काढून घे. मग विषय व्याळाचं, सापांचं हे विष जे आहे त्या विषाला तू निर्विष कर असं ते म्हणतात. आणि हा निर्विष कसा होईल साप? तर गुरुकृपा दृष्टी, गुरूंच्या कृपेच्या दृष्टीने हा विषय व्याळरूपी हा जो साप आहे हा निर्विष होईल. म्हणजे माझ्या आजूबाजूला अखंड विषय राहतील, माझ्या आजूबाजूला कपडे राहतील, खाद्यपदार्थ राहतील, लोक राहतील, सगळ्या प्रकारच्या मेजवान्या, चांगले अथवा वाईट भोग हे अखंड माझ्या आजूबाजूला राहतील. पण निर्विष होय म्हणजे त्या विषयांनी मला त्रास होणार नाही. कशामुळे त्रास होणार नाही? तर गुरुकृपा दृष्टी. गुरुकृपा दृष्टी म्हणजे काय? गुरुकृपा दृष्टी हा एक फार मिसइंटरप्रिटेड शब्द आहे. गुरुकृपा दृष्टी म्हणजे आपल्याला असं वाटतं की आमचे सद्गुरू आहेत, त्यांच्याकडे गेलं, त्यांची थोडीफार सेवा केली, त्यांना थोडंफार देणगी दिली, दानधर्म केला, त्यांचे पायावरती डोकं ठेवलं. सिनेमामध्ये, सिरियलमध्ये दाखवतात की ते असं हात करतात, मग त्या हातातून एक प्रकाशाचा झोत येतो, तो माझ्या डोक्यामध्ये जाईल आणि मग असं काहीतरी चमत्कार होईल आणि सगळं जग बदलून जाईल, मला साक्षात्कार होईल आणि मग सगळं काही एकदम नवीन दृष्टीने मला बघता येईल. तर सद्गुरूंची कृपा म्हणजे असं हातातून निघणारा आशीर्वाद नाही, प्रकाशाचा झोत नाही, ती इतक्या सहजासहजी होत देखील नाही. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला बरेच कष्ट करावे लागतात, बरीच साधना करावी लागते. परंतु सद्गुरूंच्या कृपेने काय होतं की सद्गुरूंच्या कृपेने असं नाही की सद्गुरू कृपा करतील आणि माझं विषयांचं बंधन निघून जाईल, हा इथे अर्थ नाही. तर सद्गुरूंची कृपा दृष्टी म्हणजे सद्गुरू ज्या दृष्टीने विषयांच्याकडे बघतात ती दृष्टीच मला प्राप्त होऊ दे. तुमच्या कृपेने हे सद्गुरू ज्या दृष्टीने, ज्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही विषयांच्याकडे बघता ती दृष्टी मला प्राप्त होऊ दे आणि त्या दृष्टीने मी विषयांच्याकडे बघू दे. त्या दृष्टीने जर मी विषयांच्याकडे बघितलं तर त्या विषयांचा मला कुठलाही त्रास होणार नाही, त्या विषयांची मला कुठलीही बाधा होणार नाही. सद्गुरू विषयांच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतात? सद्गुरूंची विषयांकडे बघण्याची एकच दृष्टी आहे की हे सगळे माईक आहेत, मिथ्या आहेत, यापैकी कुठल्याही विषयामध्ये मला सुख अथवा दुःख देण्याचं सामर्थ्य नाही, हे सद्गुरूंना पक्क ठाऊक आहे. आता माझ्यासमोर हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ अचेतन आहे. कुठलेही विषय जे आहेत, आपण म्हणतो की आज दुपारी आमच्याकडे समोसे होते, समोसे अचेतन आहेत. मग समोस्यांच्यामध्ये ही शक्ती नाही की ते मला आनंद देतील वा दुःख देतील. कुठल्याही विषयामध्ये ही शक्ती नाही की तो मला सुखी करेल वा दुःखी करेल. मग सुख आणि दुःख कशाने होतं?
समोसा बघितल्यावर सुख अथवा दुःख कशाने होतं त्याची आपल्याला शास्त्राने अगदी स्पष्ट व्याख्या करून ठेवलेली आहे की अनुकूल संवेदनीयम सुखम आणि प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. एखाद्या विषयाच्याकडे बघितल्यावर मला चटपटीत खाणं खूप आवडतं, मग समोसे बघितले की तोंडाला पाणी सुटतं. अनुकूल संवेदना निर्माण झाली म्हणून समोसे नुसते बघितले तरी आनंद होतं. एखाद्या व्यक्तीला तिखट आंबट अजिबात आवडत नाही तळलेलं, त्याला गोड पदार्थ आवडतात, मग त्याच्यासमोर तुम्ही 50 समोसे आणून ठेवले तरी त्यांनी काही होत नाही. एखाद्याला अजिबात आवडत नाही, तो म्हणतो कशाला आणले माझ्यासमोर, आधी इथून दूर घेऊन जा. मग समोसे बघून ज्याच्या मनामध्ये प्रतिकूल संवेदना निर्माण झाली त्याला ते बघून दुःख होतं, आणि समोसे बघून ज्याच्या मनामध्ये अनुकूल संवेदना निर्माण झाली त्याला सुख होतं. म्हणजे समोशामध्ये सुख देखील नाही आणि दुःख देखील नाही, ते बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये सुख किंवा दुःख आहे. आणि बघणाऱ्याची दृष्टी जर तो माईक आहे किंवा मिथ्या आहे, त्याच्यामध्ये मला सुख दुःख देण्याचं सामर्थ्य नाही, अशी दृष्टी गुरूंच्या कृपेने आपली विकसित झाली तर कुठल्याही विषयावरती जे आपण अवलंबून आहेत की तो येईल आणि मग मला सुखी करेल, ती येईल, ती वस्तू येईल आणि मग मला ती सुखी करेल. आमच्या घरात आज 30 इंचाचा टी व्ही आहे, 40 इंचाचा टी व्ही घेतला की मी नंतर सुखी होईल. आमच्याकडे आज कुठली तरी एक कार आहे, टोयोटा कार आहे, आमच्याकडे BMW आली की नंतर मला सुख होईल. अशा प्रकारे हा जो आपण विचार करतो की कारमध्ये मला सुख देण्याचं सामर्थ्य नाही, कुठल्याही खाद्यपदार्थामध्ये नाही, घरातल्या पडद्यांमध्ये टी व्हीमध्ये कोणालाही मला सुखी अथवा दुःखी करण्याचं सामर्थ्य नाही, ते केवळ माझ्या दृष्टीचा, माझ्या मनाचा, माझ्या मानसिकतेचा तो परिणाम आहे. हे लक्षात आलं की त्या वस्तूंपासून आपल्याला सुख दुःख होत नाही. इथे जेव्हा म्हणतात की बंधनं तोडी तेही माया, या मायेचं जे आपल्यावरती बंधन आहे की ती अनुकूल प्रतिकूल संवेदना आपल्यामध्ये निर्माण करते, आणि अनुकूल प्रतिकूल संवेदना तोडणारी ही देखील मायाच आहे. सद्गुरूंच्या कृपेची दृष्टी, मुळात आपल्याला सद्गुरू आहेत, ते आपल्यावरती कृपा करतात, हा देखील सगळा मायेचाच प्रांत आहे. परंतु सद्गुरू, सद्ग्रंथांचं श्रवण, त्यांचं वाचन, त्यांचं चिंतन, त्यांचं मनन, नामस्मरण, ही माया जरी असली तरी त्या विसंवादी मायेतून, त्या विषयांच्या बंधनातून ती आपल्याला दूर काढते, त्या विषयांच्या बंधनातून ती आपल्याला सोडवते. म्हणून सद्ग्रंथ हवे, म्हणून सद्गुरू हवे, म्हणून त्यांची कृपा हवी, म्हणून सगळी साधना हवी, म्हणून नामस्मरण करायचं की या सगळ्या दृश्यसृष्टीचा जो काही आपल्याला त्रास होतो, जे काही तडाखे बसतात ते तडाखे कमी होतात, अनुकूल प्रतिकूल संवेदना कमी होते, आणि जे जसं आहे ते वास्तव म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. व्यावहारिक सत्तेमध्ये हे सगळं जसं आहे तसंच चालू राहतं, परंतु त्याचा आपल्याला त्रास होत नाही. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. कशाही घटना आल्या, कशाही वस्तू आल्या तरी आपण सुखाने हुरळून जात नाही, सुखाने नाचत नाही आणि दुःखाने फार विषण्ण देखील होत नाही. अशी अत्यंत समदृष्टी, समभाव निर्माण होतो, आणि म्हणून बंधनं तोडी तेही माया, या सगळ्या बंधनातून दूर काढणारी हे पारमार्थिक जे काही साधनं आहे, पारमार्थिक ज्या काही प्रणाली आहेत, त्या सगळ्या आपल्याला या मायेच्या बंधनातून दूर काढतात. म्हणून ही देखील माया आहे. माया आपणास गोवी, आपणास आपण वेढा लावी, प्राणी दुखवती जीवी, अभिमाने करुनी. ही माया, आता हा एकच मुद्दा आहे जो वेगवेगळ्या पद्धतीने पुढच्या ओव्यांमध्ये सांगितला आहे. समर्थ म्हणतात की माया आपणास गोवी, माया आपल्याला बांधून टाकते. आपणास आपण वेढा लावी, वेढा लावी म्हणजे वेढ घालते. असं आहे की चक्र आहे, मला मी देह वाटतं, मुळात हा देह आहे पंचमहाभूतांचा आणि त्रिगुणांचा. पंचमहाभूत आणि त्रिगुण हे 8 घटक मिळून त्याला म्हणतात अष्टधा प्रकृती. अष्टधा प्रकृतीचा हा देह आहे. अष्टधा प्रकृतीचा प्रत्येक घटक हा मायेतून निर्माण झालेला आहे, 5 महाभूत आणि 3 गुण. त्यामुळे देहाचा जेव्हा विनाश होतो, मृत्यूच्या समयी हे सगळे घटक आपल्या आपल्या जिथून आले तिथे जाऊन ते मिळतात. पंचमहाभूत त्रिगुण हा जो स्थूल देह आहे, हा ज्या मातीतून आला त्याच मातीमध्ये परत विलीन होतो. माया आपणास गोवी, आपणास आपण वेढा लावी, की हा देह, आणि हा देह, मला हा देह म्हणजे मी वाटते, आणि इतर लोकांचे, माझ्या परिवारातले देह जे आहेत ते माझे वाटतात. मी देह आणि माझे देह, आणि माझे जे देह आहेत, माझ्या ज्या मालकीच्या वस्तू आहेत, त्यांच्याने आपण वेढले जातो. या सगळ्या गोष्टी आपल्याला गराडा घालतात, आपल्याला बांधून ठेवतात.
माझे 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 असा जेवढा आपला पसारा वाढतो तेवढा आपला मी फुगत जातो. प्राणी दुखवती जीवी अभिमाने करुनी. अभिमान मनामध्ये निर्माण होतो. या देहाशी संबंधित अभिमान, बुद्धीशी संबंधित अभिमान, परिस्थितीशी संबंधित अभिमान. जेवढा माझेचा पसारा वाढतो तेवढा मीचा अभिमान वाढत जातो. आणि मी माझे जेवढं आपलं वाढतं, हा सगळा पसारा आपला जेवढा वाढतो तेवढा प्राणी दुःखवती जीवी, आपल्याला आत्यंतिक दुःख होतं. कारण की हे जे माझं आहे ते मुळात माझं नाही. हा देह देखील माझा नाही. मी देह नाही असं नाही, तर हा देह माझा देखील नाही. हा मला काही काळापुरता दिला गेलेला आहे. काही काळाने माझ्यापासून तो घेतला जाईल. आणि जेव्हा तो देण्याची वेळ येते, जेव्हा तो निघून जाण्याची वेळ येते, तेव्हा आपल्याला अत्यंत दुःख होतं. कारण की आपल्याला देहाभिमान आहे. मी देह आहे असा अभिमान आहे, असं आपल्याला तादात्म्य आहे. म्हणून देह जाण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला आत्यंतिक दुःख होतं. हीच परिस्थिती समर्थ पुढे एका उदाहरणामध्ये वर्णन करतात. 23 ते 26 एक ओव्यांचा गट आहे. मी आधी ओव्या वाचते आणि मग नंतर आपण त्याचं उदाहरण बघूया. की जैसा सारीपाट खेळती, सारी एकाच्या मागोन आणीती, खेळो बैसता वाटोनी घेती आपुल्याला. नसताची अभिमान माथा, सारी मरता परमवेथा, डाव येता सुख स्वार्था, दोघेही पडिले. फासयास दे दे म्हणती, एकते चिरडी येती, क्रोधा पेटल्या घेती, जीव एकमेकाचा. 3 ओव्यांमध्ये समर्थांनी सारीपाटाचं उदाहरण दिलेलं आहे. सारीपाट हा खेळ आपल्याला कदाचित आता माहिती नसेल, आपल्यापैकी आपण कितपत खेळलो असू अथवा नाही माहिती नाही, पण याचं क्लोजेस्ट उदाहरण म्हणजे बुद्धिबळाचा गेम. आपण त्यातल्या त्यात पॅरलल शोधू शकतो की बुद्धिबळाचा गेम देखील असाच एक सिमिलर गेम आहे की ज्याच्यामध्ये समर्थ सांगतात की हा सारीपाटाचा जो पट असतो तो पट आणि सोंगट्या कोणाकडून तरी मागून आणावा लागायचा पूर्वीच्या काळी. असं समजा की आपल्या घरी हा बुद्धिबळ नाही आहे आणि मी शेजाऱ्यांच्याकडून मागून आणला. काही वेळापुरता मला पट मिळाला आणि त्यातल्या सोंगट्या मिळाल्या. त्या सोंगट्या आपण वाटून घेतल्या. एक प्रतिस्पर्धी आणि एक मी. तुला पांढऱ्या, तुला काळ्या आणि मला पांढऱ्या अशा सोंगट्या आपण वाटून घेतल्या. पुढचा तासभर हा खेळ चालला. मग त्या तासाभरामध्ये या माझ्या पांढऱ्या सोंगट्या म्हणून मी त्यांना माझ्या मानलं. नंतर जेव्हा मी फासे खेळते तेव्हा माझ्या मनासारखा डाव पडावा म्हणून मी त्या अचेतन फाशांकडे हट्ट धरते. अरे तू 6 पडू दे, किंवा सारीपाटामध्ये ते फासे खेळायचे की 6 पडू दे, 3 पडू दे, 4 पडू दे. अशा प्रकारचा एक हट्ट मनामध्ये निर्माण व्हायचा. का बरं निर्माण व्हायचा? की माझ्या मनासारखा डाव पडावा. आणि माझ्या मनासारखा डाव पडला, त्या सोंगट्या मला हव्या तशा हल्ल्या की खूप आनंद होतो. मला हव्या तशा हल्ल्या नाही की खूप दुःख होतं. माझ्या सोंगट्या निघाल्या, माझी सोंगटी मेली, माझी सोंगटी आता आहे, जिवंत झाली, असं माझं माझं करत आपण तो सारीपाटाचा डाव खेळतो. आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याचे डाव, त्याचे फासे चांगले पडले आणि त्याचा डाव जर जास्त चांगला पडला तर मनामध्ये मत्सर, क्रोध निर्माण होतो. कधीकधी पूर्वीच्या काळचं सांगायचं आहे की हा मत्सर, क्रोध एवढा वाढायचा की लोक एकमेकांचा जीव घ्यायला देखील कमी करायचे नाही. परंतु सारीपाटाचा हा खेळ संपला की जे काही प्यादे जिवंत असतील अथवा मेलेले असतील ते सगळे प्यादे, त्या सगळ्या सोंगट्या आणि तो पूर्ण पट जिथून आला तिथे आपल्याला वापस करावा लागतो. असा हा सारीपाटाचा खेळ आहे. आणि समर्थ पुढे म्हणतात की तैशा कन्या पुत्र आणि नारी, वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहती शिरी, देहपांग प्रपंचाचा. की कन्या, पुत्र आणि नारी, आपल्या जीवनातल्या, आपल्या परिवारात मिळालेली आपली कन्या, आपले पुत्र, आपली नारी म्हणजे पती अथवा पत्नी वाटून घेतल्या सारी. की हा सगळा जो सारीपाट आहे आपल्या जीवनाचा, प्रपंचाचा, हा आपल्याला ईश्वराने काही काळापुरता दिलेला आहे. अभिमान वाहते शिरी. त्या सारीपाट खेळताना आपण या पांढऱ्या सोंगट्या माझ्या, असं जसं आपण माझ्या माझ्या म्हणून राहतो तसं हे 50, 70, 100 वर्षांचं जे काही आपलं आयुष्य आहे त्यात जे काही परिवार, कुटुंब, शेजारी आपल्या वाट्याला आले, नातलग, ते माझे माझे म्हणून आपण अभिमान धरतो. हा देह माझा असा आपण अभिमान धरतो. कन्या, पुत्र आणि नारी, वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहती शिरी. ज्या क्षणी मला मी देह, हा देह म्हणजे मी आणि हे सगळे परिवारवाले माझे, मी आणि माझे असं वाटायला लागलं की तो अभिमान आपल्या डोक्यावरती येऊन बसतो, देहपांग प्रपंचाचा. आणि हा कितीही आपण अभिमान धरला तरी त्या सारीपाटाच्या खेळामध्ये जसा तो
पट आणि सोंगट्या दोन्ही मुदत संपली की वापस करावं लागतं. तसं या प्रपंचामध्ये मुदत संपली की जे काही आपण जमा केलेलं आहे, चेतन लोक आहेत, चेतन प्राणी जे आपल्या वाट्याला आले अथवा अचेतन वस्तू ज्या आपण जमा केल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या या देहासकट आपल्याला वेळ आली की वापस कराव्या लागतात. आणि वापस करताना जेवढा हा अभिमान जास्त, जेवढं मी माझं जास्त, तेवढं आपल्याला दुःख होतं. ते दुःख होऊ नये, तो अभिमान आपला कमी व्हावा, मी माझे आपलं कमी व्हावं, म्हणून आपण हा सगळा अभ्यास करत आहोत की या प्रपंचाचं सत्यत्व समजावून घ्यायचं, या प्रपंचाचं मूळ स्वरूप समजावून घ्यायचं, आपलं स्वतःचं मूळ स्वरूप समजावून घ्यायचं. आणि हे समजावून घेतलं की सगळे दुःख तिथल्या तिथे नाहीशी होतात. प्रपंच अतिशय निवांतपणे करता येतो. निवांतपणे म्हणजे आळशीपणाने नाही, निवांत म्हणजे निरुद्योगी नाही, निवांत म्हणजे उदास नाही, निवांत म्हणजे डिप्रेस नाही, निवांत म्हणजे शांतपणे जीवाची घालमेल न करता हा प्रपंच करता येतो. जर याच्यातला अभिमान आपण काढून घेतला, जर याच्यातलं माईकत्व आपण ओळखलं, तर अत्यंत शांतपणे आनंदाने हा प्रपंच आपल्याला करता येतो. समर्थ म्हणतात की येवम इतुकी वेढा लावेली, ती माया खेळे येकली, ते मायेनेची वारिली पाहिजे माया. की या मायेने तुला संपूर्णपणे वेढलेलं आहे. येवम इतुकी वेढा लावली, तुझ्या आजूबाजूला जे काही तुला दृश्य विश्व दिसतंय ते सगळं माईक आहे. घर, घरातल्या व्यक्ती, घरातल्या वस्तू आणि अत्यंत प्रेमाने आपण जमवलेला, उभा केलेला, उभारलेला, हौशेने उभा केलेला हा जो काही संसार आहे, हा वेढा आहे. कशाचा वेढा आहे? मायेचा वेढा आहे. ते माया खेळे येकली, हा एकट्या मायेचा सगळा खेळ आहे, क्रीडा आहे, गंमत आहे, लीला आहे. ते मायेनेच वारिली पाहिजे माया. आणि या खेळातून जर तुला दूर व्हायचं असेल तर तुला मायेचाच उपयोग करायला पाहिजे. आणि मायेचा उपयोग करून या मायेला वारायचं किंवा दूर सारायचं म्हणजे काय करायचं? ते एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की मायेला वारणं किंवा मायेला सारणं म्हणजे केवळ तिला ओळखणं. एक अत्यंत प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं बघा की मंद अंधकारामध्ये, किंवा अजून एक दुसरं उदाहरण जे दिलेलं आहे की वाळवंट आहे, त्या वाळवंटामध्ये आपल्याला दुपारच्या वेळेस एका विशिष्ट वेळेस मृगजळाचा भास होतो. जर फार दुरून बघितलं तर तिथे मृगजळाचा भास होतो. आता मृगजळ माईक आहे, मुळात ते निर्माण झालंच नाही, परंतु आपल्याला ते सत्य वाटतं जेव्हा आपण दुरून बघतो तेव्हा. आता मृगजळ या मायेचा निराश करायचा म्हणजे नेमकं काय करायचं की जोपर्यंत आपल्याला ते सत्य वाटतं तोपर्यंत ते पाणी बघून आपल्या मनामध्ये मनोरथ सुरू होतात, प्लॅनिंग सुरू होतं की अरे भरपूर पाणी दिसतंय तिथे, मग त्या पाण्यामध्ये आता आपण एक काम करू, फार मोठी मशीन लावू, मग ते पाणी उपसून काढू, तिथे आपण शेती लावू, मग शेतीतून आपल्याला फार उत्पादन मिळेल, मग ते आपण अमुक एका ठिकाणी बाजारपेठेत जाऊन विकू, मग आपल्याला खूप पैसे मिळतील, ते पैसे आपण अजून इन्व्हेस्ट करू. असं फार मोठं प्लॅनिंग आपलं सुरू होतं. किंवा त्या पाण्याचा आपण या प्रकारे वापर करू, त्या प्रकारे वापर करू. खूप मला तहान लागली आहे, ती त्या पाण्याने माझी तहान शमेल असं आपल्याला वाटतं. परंतु हे सगळं जे आपलं प्लॅनिंग आहे, तर मृगजळ म्हणून ओळखलं, हे खरं पाणी नाही म्हणून ओळखलं की हे सगळे अनुकूल प्रतिकूल प्लॅन्स, विचार त्या पाण्याच्या संदर्भातले आपल्या मनातले थांबतात. मृगजळ दिसायचं बंद होत नाही. हे महत्त्वाची गोष्ट आहे की दुरून आपण बघतो आहोत, दुरून आपल्याला ते खरं पाणी वाटतं, खरं वाटतं म्हणून आपण त्याच्यासंबंधी अनेक विचार करतो. ज्या क्षणी मला ते पाणी खरं नाही आणि खोटं आहे हे कळतं, त्या क्षणी त्या पाण्याच्या अनुषंगाने जे काही अनुकूल प्रतिकूल विचार मनामध्ये चालू आहेत ते सगळे विचार बंद होतात. आणि सगळे विचार बंद झालं की तिथे शांती आहे, तिथे निवांतता आहे. मृगजळ जसं दिसायचं तसंच दिसत राहतं, परंतु केवळ ते खोटं आहे कळल्यामुळे आपल्या मनातली चलबिचल कमी होते. अगदी तसंच की मायेला वारायचं म्हणजे माया नष्ट होत नाही. जे जीवनमुक्त व्यक्ती आहेत त्यांना हे संपूर्ण जग जसं आपल्याला दिसतं तसंच त्यांना देखील दिसतं. जसा आपल्याला कोरोनाचा संसर्ग होतो तसा देहरूपाने त्यांच्या देखील देहाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. परंतु कोरोनाचा संसर्ग होईल ह्याची जी आपल्याला भीती असते किंवा झाला आता माझं कसं होईल ही जी काही चिंता आपल्या मनात असते, ती भीती आणि चिंता दोन्हीही संतांच्या मनामध्ये नाही, दोन्हीही जीवनमुक्तांच्या मनामध्ये नाही. का नाही? कारण की मुळात हा देह मिथ्या आहे हे त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे देहाला कुठलाही आजार झाला, कुठलीही बाधा झाली,
कुठलाही ॲक्सिडेंट झाला, उद्या उठून या देहाचा मृत्यू जरी झाला तरी तो जन्मही खरा नाही, तो मृत्यूही खरा नाही. त्यामुळे देहाच्या संदर्भातली कुठलीच घटनेचा त्यांना त्रास होत नाही. व्यवहारामध्ये घ्यायची तशी काळजी आपणही घेतो, तेही घेतात. आपणही औषधं घेतो, तेही औषधं घेतात. आपणही जेवण खातो, तेही आपल्यासारखंच जेवण अन्न ग्रहण करतात. देहधारणेसाठी व्यावहारिक सत्तेमध्ये अन्न ग्रहण करणं आवश्यक आहे. त्यामुळे व्यवहाराचे सगळे नियम आपणही पाळतो, तेही पाळतात. परंतु व्यवहार माईक आहे हे कळल्यामुळे त्यांना त्याचा त्रास होत नाही आणि व्यवहार माईक आहे हे न कळल्यामुळे आपल्याला त्या व्यवहाराचा त्रास होतो. मग मायेला वारायचं, मायेला सारायचं म्हणजे केवळ ते माईक आहे हे ओळखायचं. ते ओळखलं की आपली त्याच्यातली गुंतवणूक कमी होते, अनुकूल प्रतिकूलाचे तडाखे कमी होतात, आपल्याला त्याचा त्रास होत नाही आणि मग अत्यंत निवांतपणे शांतपणे हा संसार आपल्याला करता येतो. समर्थ पुढे म्हणतात 28व्या ओवीमध्ये, ते माया तोडिता अधिक जुडे, म्हणून सारिती ते वेडे, धरिता सोडिता ते नातुडे, वर्म कळल्या वाचुनी. की या मायेच्या बंधनातून जे अत्यंत घट्ट बंधन आहे, केवळ दृश्यविश्व नाही तर आपल्या देहाचं देखील आपल्याला अत्यंत घट्ट बंधन पडलेलं आहे. आणि जो जो या बंधनातून आपण स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो ते माया तोडिता अधिक जुडे. या मायेच्या बंधनाला जर आपण तोडण्याचा प्रयत्न केला तर ते अजून अजून घट्ट होतं, अजून अजून दृढ होतं. म्हणून सारिती ते वेडे. या मायेला संपूर्णपणे नष्ट करण्याचा जो प्रयत्न आहे तो वेड्यांचा प्रयत्न आहे. ही माया संपूर्णपणे नष्ट होणं कधीही शक्य नाही. धरिता सोरिता ते नातुडे, वर्म कळल्या वाचुनी. की आता मी मायेचा स्वीकार केला, ही देखील माया आहे. आता मी मायेचा त्याग करतो हे म्हणणं, ही देखील माया आहे. मग धरणं आणि सोडणं असा केवळ शाब्दिक व्यवहार केल्याने किंवा कृतीमधून व्यवहार केल्याने त्या मायेचा काही प्रत्यक्ष निराश होत नाही. ती काही माया आपल्या वश होत नाही. वर्म कळल्या वाचुनी. त्या मायेचं वर्म कळणं आवश्यक आहे. आणि वर्म कळणं म्हणजे काय की हे सगळं फक्त ओळखायचं, रेकग्नाइज. अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्या आजूबाजूची सृष्टी बदलणार नाही, जग बदलणार नाही. काय बदलणार आहे? आपली दृष्टी बदलणार आहे. केवळ आपली दृष्टी बदलायची, केवळ त्यातलं वर्म समजावून घ्यायचं. वर्म म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जिस्ट. असा विचार करा की एखादी व्यक्ती आहे, महिला आहे एखादी, अत्यंत कर्तबगार महिला आहे आणि धार्मिक आहे, नीतिमान आहे, श्रीमंत आहे, सुशील आहे, सज्जन आहे, सगळ्यांना मदत करणारी आहे, कर्तबगार आहे. फक्त या महिलेने आत्तापर्यंत कधीच स्वयंपाकघरात जाऊन काम केलं नाही. असा विचार करा की कधीच स्वयंपाकघरात गेलीच नाही, स्वयंपाकघर म्हणजे काय माहितीच नाही. कधीतरी असा प्रसंग आला की सत्यनारायणाची पूजा आहे कुठेतरी आणि त्या महिलेला प्रसंग आला की तू जाऊन आज स्वयंपाकघरामध्ये सत्यनारायणाचा प्रसाद कर, तयार कर. कर्तबगार होती, हुशार होती. मग तिने विचारलं की शिरा कसा करायचा. कोणीतरी तिला रेसिपी समजावून सांगितली की 1.25 माप घे, 1.25 माप घे, 2.5 माप घे. तिने ती रेसिपी समजावून घेतली. मदत करायला कोणी नव्हतं. स्वयंपाकघरात गेली, सगळी बरोबर सांगितले तसं मापाने घेतलं. शिराचं ते तूप घेतलं, रवा घेतला, रवा भाजला, त्याच्यामध्ये दूध घातलं, पाणी घातलं, ते शिजवलं. आणि जेव्हा साखर घालायची वेळ आली तेव्हा या महिलेने कधीच पदार्थ बघितलेले नव्हते. साखर आणि मीठ शेजारी शेजारीच ठेवलेलं होतं. तिने साखरेच्या ऐवजी चुकून मीठ घेतलं, कारण की त्यांनी तिला सांगितलं की पांढरी दिसते ती साखर आहे. मग तिने साखरेच्या ऐवजी मीठ घेतलं आणि त्या शिऱ्यामध्ये मीठ टाकलं. आता असं आहे की बाकी सगळं खूप चांगलं आहे, शिऱ्याची सगळी रेसिपी पण टू द टी फॉलो केली, पण साखरेच्या ऐवजी मीठ टाकलं तर शिऱ्याचं वर्मच चुकलं. असं हे अतिशयोक्ती आहे, पण ह्याच्यातलं मुख्य गोष्ट आहे की कुठलीही कृती करताना त्याचं एक मुख्य महत्त्वाचं वर्म आहे. बाकीचं सगळं आपण कितीही व्यवस्थित केलं, छान केलं, पण मुख्य महत्त्वाचं वर्म चुकलं तर त्या संपूर्ण कृतीचा काहीही उपयोग होत नाही. तसे या परमार्थामधलं मुख्य वर्म आहे की काय माया आहे हे ओळखायचं. मायेचा विनाश करायचा नाही, मायेला तोडून टाकायचं नाही, मायेला नष्ट करायचं नाही. केवळ हे सगळं माईक आहे, टेम्पररी आहे, भासमान आहे, भ्रमात्मक आहे. हे ओळखलं की आपल्याला त्याच्यापासून होणारा त्रास कमी होतो. म्हणून हे ओळखणं हे त्यातलं वर्म आहे. समर्थ म्हणतात की फार बाकी धरसोड करण्याचा प्रयत्न करू नका. मी मायेला सोडतो असं म्हणून फार बढाया मारायला जाल तर ती अजून येऊन तुम्हाला विळखा घालेल. म्हणून तिला सोडायचं, त्याग करायचा अशी कुठलीही मोठी मोठी भाषा न वापरता केवळ तिला ओळखा. आणि ओळखलं की तिच्यामधलं निर्विष होय,
तिचा जो तुम्हाला त्रास आहे तो त्रास होणं कमी होईल. आणि पुढे 29व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की अजून 2 उदाहरणं दिलेली आहेत. जैसे चक्रव्यूहचे उगवणे, बाहेर येऊनी आत जाणे, का भीतरी जाऊन येणे अकस्मात बाहेरी. चक्रव्यूहाचं आहे की चक्रव्यूह तोडून आतमध्ये जाणं आणि चक्रव्यूहात तोडून आतमध्ये गेल्याच्या नंतर चक्रव्यूहाचा भेद करून आतमध्ये जाणं आणि आतून परत बाहेर येणं, या दोन्ही गोष्टींसाठी अत्यंत कौशल्य पाहिजे, गती पाहिजे आणि चपलता पाहिजे. येरा गबाळ्याचे काम नव्हे. अभिमन्यूची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आतमध्ये कसं जायचं माहिती होतं, परंतु बाहेर कसं यायचं हे माहिती नव्हतं. मग चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी आतून बाहेरून आत जाणं आणि आतून बाहेर येणं, या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत कौशल्याची, गतीची, चापल्याची आवश्यकता आहे. अगदी तसंच हा मायेचा जो काही चक्रव्यूह आहे, या चक्रव्यूहातून आपण ऑलरेडी आतमध्ये अडकलेलो आहोत, पण या चक्रव्यूहातून आपल्याला स्वतःला सोडवून घ्यायचं असेल तर तशाच कौशल्याची आवश्यकता आहे, चातुर्याची आवश्यकता आहे, गुरुकृपेची आवश्यकता आहे, श्रद्धेची आवश्यकता आहे, ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि यातलं वर्म जर आपण ओळखलं, आणि हे वर्म आपल्याला केवळ स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या शक्तीने ओळखता येत नाही. असे आपण कितीही ग्रंथ वाचले, कितीही वेळेस त्याचं वाचन केलं, कितीही वेळेस त्याचं श्रवण केलं, चिंतन केलं, तरी जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत क्लिक होणं हा जो म्हणतात की माईक आहे हे आपल्याला शाब्दिक स्तरावर कळतं, परंतु क्लिक होत नाही. आणि क्लिक होण्यासाठी सद्गुरूंची कृपा होणं आवश्यक आहे. त्यांची कृपा झाली की क्लिक होतं की खरंच हा सगळा खेळा ऐसा प्रपंच मानावा, असाच आपला हा सगळा प्रपंच आहे. आपण फार सिरियसली ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड होतो तेवढं काही इन्व्हेस्टेड राहण्याची आपल्याला आवश्यकता नव्हती. खेळा ऐसा प्रपंच मानावा हे सद्गुरूंच्या कृपेने होतं. आणि पुढे अजून एक उदाहरण दिलं समर्थांनी की कात्या कोवाडी यांच्या कडिया, गुंतोनी उगवाव्या, तैसी जाण हे माया, गुंतोनी उगवावी. कोडी घालणारे लोक आहेत की कोडी घालणाऱ्या लोकांच्याकडे असं एक कोडं असतं की ज्याच्यामध्ये 7-8 धातूंच्या छोट्या छोट्या कड्या असतात, 10-12 असतात बऱ्याचदा, की त्या एकमेकांच्यामध्ये खूप गुंता केलेला असतो त्यांचं. आता ह्या गुंता केलेल्या कड्या एकमेकांपासून पूर्ण सोडून सुट्या सुट्या करायच्या असतील तर ते कोडच आहे. त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. त्या अजून एकमेकांच्यामध्ये गुंतवाव्या लागतात, त्याच्या विशिष्ट स्टेप्स आहेत. आणि अशा त्या गुंतवत गेलं की अचानक त्या एकमेकांपासून सुट्ट्या होतात, सगळ्याच्या सगळ्या वेगळ्या होतात. मग समर्थ म्हणतात की माईक ही जी काही साधनं आहेत, श्रवण, मनन, निदिध्यासन, चिंतन, नामस्मरण, सद्गुरूंची सेवा, त्यांची कृपा, ह्या सगळ्या माईक साधनांचा गुंता, या गुंता जेव्हा अधिकाधिक गुंता होत जातो, एकमेकांच्यामध्ये हे अधिकाधिक गुंतत जातात, तेव्हा अचानक ही सगळ्या कड्या सुटतात. अचानक हे मायेचं कोडं आपल्याला एक दिवस उलगडतं आणि अचानक जो तो दृष्टीचा पालट व्हायला पाहिजे, जेव्हा सद्गुरूंची कृपा होते तेव्हा अचानक एक दिवस क्लिक होतं की जेवढ्या स्वप्नामधल्या गोष्टी मिथ्या आहेत, सत्य नाही, अगदी तेवढ्याच आणि तशाच आपल्या जागृतीतल्या देखील व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती यांच्यापैकी काहीही सत्य नाही, हे देखील तेवढंच मिथ्या आहे. हे ते कड्यांचे कोडी उलगडण्यासारखं आहे की एक दिवस अचानक माईक साधनांच्या या गुंत्यामधूनच आपल्याला कळतं, आपल्याला क्लिक होतं. पुढे समर्थ म्हणतात की माया झाडिता कैसी झाडावी, तोडून कैसी टाकावी, येथे विचारे पहावी, नाथिलीच आहे. की ही माया जी आहे ही एकदम झटकून टाकता येत नाही. झाडिता कैसी झाडावी, तोडून कैसी टाकावी. आता ही पेन्सिल आहे माझ्याकडे, मी हिला तोडायचं म्हटलं, जरासं बळ लावलं तर पेन्सिल तोडता येते, पुस्तक फाडता येतं, एखादी वस्तू आहे फोन, हा फोन देखील फोडता येतो. परंतु माया अशी तोडता येत नाही, फोडता येत नाही, तिला अचानक कुठल्याही प्रकारे नष्ट करता येत नाही. ती येथे विचारे पहावी, नाथिलीच ये. येथे काय करायचं की विचार, जो एक आधी आपण बघितला होता, हाच धागा इथे पुढे चालू आहे की केवळ या मायेकडे, या संसाराकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली, विचार केला. या प्रत्येक गोष्टीचं जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप मुळातून जाऊन समजावून घेतलं, त्याची उत्पत्ती, स्थिती, लय कसे होती हा पॅटर्न बघितला. असं आहे की प्रत्येक वेळेस आपल्याच घरामध्ये काही विनाश होण्याची, काही नुकसान होण्याची आवश्यकता नाही. आपण जर समजूतदार असू, संवेदनशील असू, विचारवंत असू, तर समाजामध्ये इतर ठिकाणी अवलोकन केल्यावर देखील कळतं की कशा प्रकारचा विनाश होतो, कशा प्रकारचे बदल होतात,
कशा प्रकारे ही संपूर्ण सृष्टी परिवर्तनशील आहे. काहीही कॉन्स्टंट राहत नाही, काहीही टिकत नाही. मग जर बाहेरचं काही टिकत नाही तर माझ्या घरातलं माझ्याशी संबंधित जे काही आहे ते कसं टिकेल. असा जर अखंड विचार करत गेलं तर विचार करता करता हळूहळू लक्षात येतं की ही जी माया आहे ही मुळात नाहीच. ते जे मृगजळ मला भासतं चुकून, ते मृगजळाला मुळात अस्तित्वच नाही. ते असल्यासारखं वाटतं. आपण मागे बघितलं होतं की सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या. सतच्या लक्षणांचीही जुळत नाही म्हणून सत विलक्षण, असतच्या लक्षणांचीही जुळत नाही म्हणून असत विलक्षण, आणि म्हणून त्याच्याबद्दल आपल्याला निश्चितपणे काही बोलता येत नाही. असं ते मृगजळ आहे. सत देखील नाही, असत देखील नाही, म्हणून माईक आहे, मिथ्या आहे. खरं तर ते मुळात अस्तित्वातच नाही, परंतु मुळात अस्तित्वात नाही हे आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्याला सतासत विलक्षण म्हणावं लागतं. विचार केला की हळूहळू कळतं की ते सतासत विलक्षण देखील नाही. त्या मृगजळाचा मुळी कधी जन्मच झाला नाही. जो झाला तो केवळ आभास होता. आणि हे सगळं विचार केला तर मायेचं स्वरूप, मृगजळाचं स्वरूप, संसाराचं स्वरूप आपल्या लक्षामध्ये येतं. समर्थ पुढे म्हणतात 32व्या ओवीमध्ये की बहु नाटकी हे माया, मीपणे न जाये विलया, विवेके पाहता देही या ठावची नाही. ही जी माया आहे ही अत्यंत नाटकी आहे. आपण म्हणतो बघा एखाद्या व्यक्तीला की फार नौटंकी आहे, हिंदीमध्ये म्हणतात की नाटकी आहे. नाटकी आहेचा खरं काय की खरी नाही, म्हणजे जे काय बोलतो जे काय करतो त्यात खरं काही नाही, तथ्य काही नाही. तसं समर्थ इथे मायेलाच म्हणतात की ही माया जी आहे ही अत्यंत नाटकी आहे. मीपणे न जाये विलया. जोपर्यंत आपल्या आतमध्ये अभिमान आहे, कुठला अभिमान? देहाशी संबंधित अभिमान, बुद्धीशी संबंधित अभिमान आणि परिस्थितीशी संबंधित अभिमान. हा अभिमान अत्यंत सूक्ष्म असतो. आपल्या आतमध्ये अभिमान आहे हे देखील आपल्याला जाणवत नाही. सुरुवातीला आपल्या मनामध्ये अनेक प्रपंचाशी संबंधित अभिमान असतात. हळूहळू परमार्थाशी संबंधित अभिमान सुरू होतात की मी एक फार श्रेष्ठ साधक आहे, मी एक फार ज्येष्ठ प्रवचनकार आहे, माझ्यासारखा आत्माराम या जगात कोणालाच सांगता येत नाही, माझ्यासारखी भगवद्गीता दुसऱ्या कोणालाच पाठ नाही, इतकं मी सुंदर शिकवते की लोकांना मी सांगितल्या लगेच कळतं. हे प्रपंचातले अभिमान कमी झाले आणि परमार्थातले अभिमान सुरू झाले. आणि जोपर्यंत आयदर प्रपंचातला किंवा परमार्थातला सूक्ष्म कुठला तरी अभिमान जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत ही माया मीपणे न जाये विलया. जोपर्यंत आपल्या आतमध्ये मीपणा आहे तोपर्यंत या मायेचा लय होत नाही, त्या मायेचा बाध होत नाही, तिचा निराश होत नाही. परंतु विवेके पाहता देही या ठावची नाही. जर आपण आपल्यामधला मीपणा कमी केला, अभिमान कमी केला तर या देहामध्ये त्या मायेचा ठावच नाही. मुळात हा देहच अस्तित्वात नाही, मुळात हा देहच माईक आहे. आणि हा देह म्हणजे मी, हा जो आपण अभिमान धरून बसलो होतो त्या देहाचाही ठाव नाही, त्या देह तादात्म्याचाही ठाव नाही, त्या देह तादात्म्याला देखील अस्तित्व नाही. आणि त्या देहाशी संबंधित जी काही माया आहे, घर, परिवार, बुद्धी, परिस्थिती, कार्य, कर्तृत्वाचा अभिमान, भोगाचा अभिमान, यापैकी सगळ्या गोष्टी माईक आहेत, त्या मृगजळासारख्या आहेत. हे आपल्याला हळूहळू विचाराने कळतं, हळूहळू विचाराने क्लिक होतं. हे हळूहळू विचार करण्या एवढा वेळ आपल्याकडे पाहिजे, तेवढी फुरसत आपल्याकडे पाहिजे, तेवढं धैर्य आपल्याकडे पाहिजे. आणि ते धैर्य, तो विचार आपल्याला करता यावा म्हणून हा सगळा आपला प्रकल्प आहे. हा आपण मागे बघितलं होतं की हा प्रकल्प चिंतन करणं, चिंतन मांडणं लोकांच्या समोर अथवा इतर कोणी केलेलं चिंतन ऐकणं ह्याला साधना म्हणत नाही. हा साधनेची पूर्वतयारी आहे, हा साधनेचा एक भाग आहे. याच्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला आपल्या जीवनामध्ये तो विचार उतरवता आला पाहिजे, प्रत्यक्ष ते तत्त्व अनुभवता आलं पाहिजे, तर या सगळ्यांचा उपयोग आहे. आणि ते जर तत्त्व अनुभवता आलं नाही, ही दृश्यसृष्टी माईक आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर मग ठीक आहे, मग नुसतेच श्रम झाले, नुसतेच कष्ट झाले, नुसतीच धावपळ झाली, परंतु त्याच्यातून जे मिळायला पाहिजे ते आपल्याला मिळत नाही. समर्थ पुढे म्हणतात की वर्म हेची माया माईक, याचा करावा विवेक, विवेक केली या अनेक येकी मुळे. या सगळ्या विवेचनाचं वर्म काय होतं? वर्म एकच आहे की माया माईक आहे, माया स्वतःच माईक आहे, माया स्वतःच कल्पनेतली आहे. माया म्हणजे जी मुळात अस्तित्वात नाही तिला माया म्हणतात.
जी मुळात अस्तित्वात नाही परंतु असल्यासारखी वाटते अशी ही माया, याचा करावा विवेक. हे जाणून घ्यावं, हे समजावून घ्यावं, अनुभवी गुरूंच्याकडून जाणून घ्यावं, समजावून घ्यावं. आणि विवेक केलिया अनेक येकी मुरे. हा जो काही आपल्याला भेद दिसतोय, ही संपूर्ण दृश्यसृष्टी आपल्याला भेदाने दिसते. अनेक आपल्याला ह्याच्यामध्ये घटक दिसतात, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. हे सगळे अनेक येकी मुरे एका तत्वामध्ये जाऊन जणू विलीन होतात. आता परत हेच आहे की व्यावहारिक सत्तेमध्ये असं काही होत नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये सोफाच राहतो, पडदेच राहतात आणि कार्पेटच राहतं. व्यावहारिक सत्तेमध्ये हा भेद कायम राहतो, परंतु आपली जी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आहे ती बदलते. दृष्टी कशामुळे बदलते की आमच्या घरचा सोफा वाईट आणि दुसऱ्यांच्या घरचा सोफा चांगला आहे, ही जी आपली तुलना मनामध्ये अखंड चालू आहे, ती तुलना करणं आपलं बंद होतं. कारण की शेवटी हे जे काही आहे सगळं ते एकच आहे. तत्वरूपाने हे सगळं एकच आहे. केवळ व्यावहारिक भेद आहे. ही दृष्टी आपली विकसित होते, समदृष्टी आपली विकसित होते. समदृष्टी विकसित झाली की या भेदांचा, जे भेद आपल्याला दिसत राहतात त्या दिसत राहणाऱ्या भेदांचा आपल्याला त्रास होत नाही. मग समर्थ म्हणतात की विवेक केलिया अनेक येकी मुरे. हे जे काही अनेकत्व आहे, नानात्व आहे, ते त्या एका तत्वामध्ये जाऊन जणू विलीन होतं. केवळ आपल्या वैचारिक स्तरावर विलीन होतं, प्रत्यक्षात विलीन होत नाही. आणि 34व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की येकी अनेक आटले, येकपण अनेकासवे गेले, उपरी जे निस्संग उरले, तेची स्वरूप तुझे. की येकी अनेक आटले. येकी म्हणजे काय? एका तत्वामध्ये. अनेक म्हणजे काय? की ही भेदमय संपूर्ण दृश्यसृष्टी. आटले की एका तत्वामध्ये ही संपूर्ण भेदमय सृष्टी लीन झाली आणि एकपण अनेकासवे गेले. अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे बघा, की आपण म्हणतो एकपण. मुळात एक हा नंबर कुठून निर्माण झाला की 2, 3, 4, 5 आहेत म्हणून आपल्याला एक हा नंबर, एक हा क्रमांक निर्माण करावा लागला. एक ही संकल्पना निर्माण करावी लागली. मुळात असा विचार करा की या सृष्टीमध्ये 2, 3, 4, 5 असं काउंटिंग करण्यासारखा एकही भेद निर्माण झालाच नसता. जर विविध नानात्व जर या सृष्टीमध्ये निर्माण झालंच नसतं तर एकपणा ही संकल्पना देखील अस्तित्वात नसली असती. त्यामुळे एकपणा किंवा एकपण ही संकल्पनाच मुळात अनेकत्वाच्या सापेक्ष आहे. अनेकत्व आहे म्हणून एकत्व वेगळेपणाने सांगावं लागतं. जर अनेकत्व नसलं असतं तर एकपण देखील वेगळं नसलं असतं. आणि आपण आपल्या अनुभूतीच्या स्तरावर जेव्हा विचार करतो तेव्हा आधी मी देह आहे, मी स्त्री आहे, मी इंजिनियर आहे, मी हैदराबादमध्ये राहते, या ज्या आपल्या अनेक भावना आहेत त्या अनेक भावना आपल्या हळूहळू सुटतात, अनेक धारणा आपल्या हळूहळू सुटतात. परंतु मी ब्रह्म आहे ही शेवटची जी धारणा आहे त्या धारणेला आपण घट्ट पकडून बसतो. परंतु मी ब्रह्म आहे हा देखील आपण बघितलं होतं की जाणीवेचाच प्रांत आहे, मायेचाच प्रांत आहे. मग आधी अनेकत्व सुटतं, मग अनेक सापेक्ष एकत्व जे आहे ते एकत्व देखील सुटतं. मी ब्रह्म आहे ही भावना हा देखील सूक्ष्म अहंकारच आहे, कारण की मी काहीतरी आहे असं अजून मला वाटतंय. तो मी जेव्हा त्या ब्रह्मरूपामध्ये किंवा जीव आपल्या ब्रह्मरूपामध्ये पूर्णपणे विलीन होतो, जीवाला जेव्हा मी ब्रह्म आहे असा अपरोक्ष अनुभव येतो तेव्हा ते एकपण देखील विरतं, एकपण देखील मूर्त. एकपण अनेकासवे गेले, अनेकत्वही गेलं आणि अनेक सापेक्ष जे एकत्व आहे ते एकत्वही गेलं. उपरी जे निस्संग उरले ते स्वरूप तुझे. की मी ब्रह्म आहे ही भावना देखील आता लय पावली आणि केवळ शुद्ध जाणीव, शुद्ध ब्रह्म, शुद्ध चैतन्य हे जेव्हा उरतं ते अत्यंत निस्संग आहे. त्याला कशाचाही संग नाही, कुठलीही आसक्ती नाही, कुठलीही अटॅचमेंट नाही. आणि असं जे उरलं तेची स्वरूप तुझे असं समर्थ 34व्या ओवीत म्हणतात. आणि 35व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की तुझे स्वरूप तुझसी न कळे, ते जया साधने आकळे, ते साधन ऐक सोहळे भोगीसी आनंदाचे. हे जे तुझं स्वरूप आहे हे तुला कळत नाही, हे फार मोठं आश्चर्य आहे. इतकं सगळं सांगितलं, एवढ्या सगळ्या संत ग्रंथांनी सांगितलं, वेदांनी, उपनिषदांनी, दासबोधांनी, मनाच्या श्लोकांनी, आत्मारामांनी, सगळ्यांनी एकमुखाने आपल्याला एकच गोष्ट सांगितलेली आहे की मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे. हे संपूर्ण जग सत्य नाही, हे संपूर्ण दृश्य विश्व ब्रह्मरूपच आहे. परंतु हे स्वरूप तुझसी न कळे,
फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. मग हे स्वरूप जे आहे ते आता आपल्याला आत्तापर्यंत शाब्दिक स्तरावर कळलं आहे. जे शाब्दिक स्तरावर कळलं आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी साधने आकळे. परमार्थ प्रांतामध्ये साधना करण्याची आवश्यकता आहे आणि ते साधन ऐक. आता हे जे साधन आहे चौथ्या प्रकरणामध्ये समर्थ या साधनाचं निरूपण करणार आहेत की हे साधन ऐक, जे मी सांगतो ते ऐक आणि ते ऐकल्यावर काय होईल, सोहळे भोगीसी स्वानंदाचे, तू आनंदाचा फार मोठा सोहळा भोगशील असं समर्थ सांगतात. इति श्री आत्माराम सांगेल पुढे साधन वर्म, जेणे भिन्नत्वाचा भ्रम सुटून जाय. की याच्या पुढे चौथ्या प्रकरणामध्ये मी साधनाचं वर्म सांगणार आहे, साधन निरूपण करणार आहे आणि भिन्नत्वाचा भ्रम त्याच्यामुळे तुझा तुटून जाईल, सुटून जाईल असं समर्थ सांगतात. आणि याचबरोबर आज आपण इथे आत्मारामाचा जो तिसरं प्रकरण आहे त्याचं चिंतन आज आपण इथे समाप्त केलेलं आहे. आपल्या कुणाला जर काही आज जरा थोडंसं फास्ट घेतलं, मुळात हा सगळा विषय रिपिटेटिव्ह होता. या विषयामध्ये जे काही सांगितलं आहे ते सगळं आधी